नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बॉम्बे हायकोर्ट भरती, हायकोर्ट ऑफ बॉम्बे भरती याची भरती जाहिरात दिल्यानंतर आता नवीन जी प्रोसेस आहे त्यानुसार नोटीस दिलेली आहे. स्क्रीनिंग टेस्ट, ॲडमिट कार्ड आणि मॉक टेस्टसाठीची, म्हणजेच ॲडमिट कार्ड जे आहे ते जाहीर झालेलं आहे आणि परीक्षेची तारखासुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानुसार 5, 7, 8, 12 आणि 14 फेब्रुवारी 2024 रोजी जे आहेत परीक्षा घेण्यात येणार आहेत. ज्युनियर क्लर्क, कनिष्ठ लिपिक आणि पिऊन हमाल या पदांसाठीची. तर यानुसार आता पाहू शकता नवीन अपडेट आलेली आहे. त्यानुसार नॉर्मलायझेशन मेथड ॲप्लिकेबल आहे या भरतीसाठीची, त्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात याच्याबद्दलची विस्तारित माहिती. ते पाहू शकता जी पहिली जी नोटीस देण्यात आलेली होती त्यानुसार स्क्रीनिंग टेस्ट स्टेनोग्राफर या पदासाठीची, त्याचबरोबर ही जी आहे ती घेण्यात येणार नाही आहे, विल नॉट बी कंडक्टेड. आणि त्याचबरोबर इथे पाहू शकता याच्यामध्ये ज्युनियर क्लर्क, पिऊन हमाल पदासाठी 5, 7, 8, 12 आणि 14 फेब्रुवारी 2024 रोजी जे हॉल तिकीट आहे ते अवेलेबल झालेले आहेत आणि परीक्षेची तारखा जी आहेत अशा पद्धतीने आहेत. त्याचबरोबर इथे लॉग इन लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमचं जे हॉल तिकीट आहे ते डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर इथे अजून माहिती आहे त्यानुसार इथे पाहू शकता इथे जे लिंक आहे डेमो लिंक, परीक्षेची तयारी करण्यासाठीच्या दृष्टीने डेमो लिंक देण्यात आलेली आहे. त्यावर क्लिक करून त्याबद्दलची परीक्षेची तयारी करण्यासाठीची प्रॅक्टिस टेस्ट आहे ती दिली जाऊ शकते. आता जी नवीन अपडेट आहे ते पाहू शकता नोटीस नॉर्मलायझेशन मेथड, त्यानुसार पाहू शकता इथे नोटीस देण्यात आलेली आहे. इट्स हेअर बाय इन्फॉर्म, म्हणजे याद्वारे सर्वांना कळवण्यात येते की जिल्हा न्यायालय भरती 2023मधील कनिष्ठ लिपिक व शिपाई हमाल या पदासाठीची स्क्रीनिंग चाचणी, स्क्रीनिंग टेस्ट ही राज्यातील परीक्षा केंद्रांवर वेगवेगळ्या सत्रांमध्ये घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका वेगवेगळ्या असतील. परीक्षार्थींची संख्या विचारात घेता स्क्रीनिंग चाचणी ही एकापेक्षा जास्त सत्रात पार पाडायची असते. त्याच्यानंतर भिन्न प्रश्नांच्या काठिण्य पातळीचे समीकरण नॉर्मलायझेशन करण्यात येते. त्यासाठी मीन स्टँडर्ड डेव्हिएशन मेथड, म्हणजे जी तलाठी भरतीसाठी जी नॉर्मलायझेशन पद्धत होती त्याच पद्धतीची ही नॉर्मलायझेशन पद्धत इथे वापरण्यात येणार आहे आणि ह्याबद्दलची नोटीस देण्यात आलेली आहे. त्यानुसार जी परीक्षा आहे 5 ते 14 फेब्रुवारी 2024 रोजी होणारी या परीक्षेमध्ये ही नॉर्मलायझेशन मेथड वापरण्यात येणार आहे. त्यानुसार पहिली मेरिट लिस्ट लागल्यानंतर पुढची जी म्हणजे एक्झॅक्ट गुण आहेत, म्हणजे सिलेक्शन लिस्ट आहे त्याच्यामध्ये नॉर्मलायझेशन मेथड वापरण्यात येईल आणि त्यानुसार मार्क्स कमी जास्त होण्याची शक्यता आहे. तर अशा पद्धतीने ही महत्त्वाची अपडेट आहे आणि परीक्षेची तयारी करण्याच्या दृष्टीने आता फक्त 2 ते 3 दिवस राहिलेले आहेत, कारण परीक्षेची तारखा यानुसार जाहीर झालेली आहेत आणि हॉल तिकीटवर प्रत्येक उमेदवाराची परीक्षेची तारीख आणि वेळ आहे, तसेच परीक्षा केंद्र आहे याबद्दलची माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे. धन्यवाद.